चांगला म्हणा वा वाईट म्हणा, राम हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि हे कोणालाच नाकारता येणार नाही. स्थूल मानानं पाहायचं झालं तर आपल्या समाजामध्ये रामाविषयीच्या 3 प्रमुख भूमिका दिसतात. शूद्रांवर आणि स्त्रियांवर झालेल्या अन्यायाची ज्यांना कमालीची चीड आहे असे लोक अगदी प्रामाणिकपणानं असं मानतात की राम हा अन्यायी राजा होता आणि म्हणून असं मानणारे लोक रामाविषयी कमालीचा अनादर बाळगतात, त्याच्यावर कठोरपणाने टीका करतात. दुसरा एक वर्ग असा आहे की ज्याच्या मनात रामाविषयी कमालीची श्रद्धा आहे. अत्यंत प्रामाणिकपणानं हे लोक रामाला आदरणीय किंबहुना काही प्रसंगी पूजनीय देखील मानतात. तिसरा एक वर्ग आपल्या समाजात आहे, त्याला रामाविषयी तसं फारसं देणं घेणं नाही. म्हणजे रामाविषयी काही फार आत्मीयता, प्रेम किंवा जिव्हाळा आहे, आदर आहे, पूज्यभाव आहे अशासारखी स्थिती नाही. परंतु राम अत्यंत लोकप्रिय, अशा लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा आपलं समाजावरचं वर्चस्व टिकवण्यासाठी वापर करून घेण्याच्या हेतूनं हे लोक आपल्याला रामाविषयी इतर सर्वांपेक्षा जास्त आदर आहे, राम हा आमच्या दृष्टीनं अत्यंत पूजनीय आहे किंबहुना देवता आहे असा एक आभास समाजापुढे निर्माण करतात. पण हा अर्थातच त्यांच्या हितसंबंधातून आपल्या वर्चस्वाच्या रक्षणासाठी, आपलं समाजावरचं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेला हा एक आभासात्मक पवित्रा असतो. मी आता म्हटलं त्याप्रमाणे स्थूल मानानं हे 3 प्रकार दिसत असले तरी यापेक्षाही आणखी वेगवेगळे थर या बाबतीत आढळू शकतील, पण आपण त्या सर्वांचा या ठिकाणी विचार करू शकणार नाही. आता रामाविषयीच्या या अशा प्रकारच्या भूमिका असताना मी स्वतः रामाविषयी कोणत्या प्रकारची भूमिका घेत आलेलो आहे, गेल्या वर्षानुवर्षांमध्ये माझ्या संशोधन काळामध्ये मी काय मांडणी केलेली आहे, रामाविषयी माझं काय मत मी मांडत आलेलो आहे, ते सुरुवातीला आपल्यापुढं नोंदवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे नोंदवत असताना मी रामाविषयी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे हे आता सुरुवातीला सांगत नाही. पण मी रामाविषयी केव्हापासून काय काय लिहित आलेलो आहे, कोणत्या कोणत्या ग्रंथातून, लेखातून मांडणी करत आलेलो आहे ते मी नोंदवू इच्छितो. प्रत्यक्ष काय भूमिका घेतलेली आहे ते मी नंतर थोडं विस्तारानं बोलेन. पहिली गोष्ट म्हणजे अगदी ऑगस्ट 1974 मध्ये मी शंभुकाची हत्या एक मूल्यमापन या अर्थाचा एक विवेचनात्मक लेख सातारा जिल्ह्यातील वाई येथून प्रसिद्ध होणाऱ्या अत्यंत विख्यात अशा गंभीर विषयांसाठी वाहून घेतलेल्या नवभारत या मासिकामध्ये प्रकाशित केलेला होता. यामध्ये रामाविषयीची माझी काही भूमिका आलेली आहे. त्यानंतर डिसेंबर 1979 मध्ये मी त्याच मासिकात राम सीता पुनर्भेट
एक अन्वय या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित केलेला होता. नंतरच्या काळात 1989 मध्ये माझं हिंदू संस्कृती आणि स्त्री हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकामध्ये मी वैवाहिक जीवन या प्रकरणात रामाविषयी बरीच विस्तृत अशी माझी भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर लगेच 1 वर्षात माझं धर्म के धर्मापलीकडे हे पुस्तक आलं आणि त्या पुस्तकातही मी रामाविषयीची काही भूमिका मांडलेली आहे. पुढे 1992 साली माझं आस्तिक शिरोमणी चार्वाक आलं आणि त्या पुस्तकात केलेल्या मांडणीवर प्राध्यापक श्रीनिवास दीक्षित यांनी घेतलेल्या आक्षेपानं उत्तर देण्याच्या निमित्तानं मी 1995 साली आता आमच्या धडावर आमचंच डोकं असेल हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकातही माझी रामाविषयीची काही भूमिका आलेली आहे. पुढं 2002 साली गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो या पुस्तकात पुन्हा एकदा मी रामाविषयीची माझी काही मतं मांडलेली आहेत. 2002 सालच्या या पुस्तकानंतर 2005 साली माझा बळीवंश हा ग्रंथ आला आणि त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 2007 साली माझा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा ग्रंथ आला. या दोन्ही ग्रंथात मी रामाविषयी माझी बरीच मतं मांडलेली आहेत. पुढं 2010 साली मी एकलव्य, शंभूक आणि झलकारीबाई या पुस्तकामध्ये रामाविषयी आणखी काही मतं मांडली. त्यानंतर 2013 साली संक्षिप्त स्वरूपातील शिवधर्मगाथा आणि 2014 साली विस्तृत स्वरूपातील शिवधर्मगाथा या ग्रंथांमधून रामाविषयीची माझी मतं मी मांडलेली आहेत. मार्च 2014 मध्ये शंभूक हत्या आणि सीतात्याग प्रक्षिप्त हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर लगेच 1 वर्षामध्ये 2015 साली माझ्या काही मित्रांना मी एक मुलाखत दिलेली होती आणि ती पोकळ आक्षेप विरुद्ध भक्कम भूमिका या मुलाखतीत पुस्तकाच्या रूपानं प्रसिद्ध झालेली आहे. त्या पुस्तकातही मी रामाविषयीची काही भूमिका मांडत आलेलो आहे. या मुलाखतीनंतर 2022 साली विख्यात पत्रकार राजू परुळेकर यांनी माझी एक मुलाखत घेतली. ती त्यांच्या इनसायडर या माध्यमासाठी घेतली. आता ही मुलाखत यूट्यूबवर उपलब्ध झालेली आहे. या मुलाखतीमध्ये देखील मी रामाविषयी पुन्हा एकदा माझी काही मतं मांडलेली आहेत. आता हे स्पष्ट आहे की 1974 पासून ते 2022 पर्यंत सातत्यानं मी रामाविषयीची माझी मतं वेगवेगळ्या माध्यमातून समाजापुढं ठेवत आलेलो आहे. हे लेख, ग्रंथ किंवा मुलाखती या स्वरूपात आलेलं असलं तरी यापेक्षा वेगवेगळी व्याख्यानं, चर्चासत्र, संवाद
इत्यादी माध्यमातून देखील या सर्व कालखंडात मी रामाविषयी माझी काही ना काही मतं मांडत आलेलो आहे. एक गोष्ट स्पष्टपणानं या सगळ्या कालखंडातील मांडणीकडं पाहिल्यानंतर आपल्या ध्यानात येईल की मी माझ्या मूळच्या मांडणीमध्ये मी काही बदल केलेला नाही. तपशिलात किंचित क्वचित काही ठिकाणी बदल झालेला असला तरी माझी जी मुख्य मांडणी आहे, मुख्य भूमिका आहे, ती इतक्या प्रदीर्घ काळात सातत्यानं सलग राहिलेली आहे. मी त्यात काही बदल केलेला नाही. म्हणजे मी माझी ही मांडणी अतिशय विचारपूर्वक आणि माझ्या संशोधनात माझ्या समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे केलेली आहे, हे निस्संदिग्धपणे स्पष्ट होईल. आता ज्यांना माझी रामाविषयीची भूमिका समजून घ्यायची आहे त्यांच्यासाठी मी केलेली ही सगळी मांडणी उपलब्ध आहे. ते त्या मांडणीकडे पाहून त्या मांडणीची चिकित्सा करून माझ्या भूमिकेविषयीची मतं बनवू शकतात, मांडू शकतात, त्यांची चिकित्सा करू शकतात. आता यानंतर मी पुढच्या टप्प्यावर या सगळ्या ग्रंथातून मी रामाविषयी काय भूमिका घेतलेली आहे त्याची काही मांडणी करेन. त्यातही शंभुकाच्या संदर्भातील मांडणी ही कमी प्रमाणात असेल आणि सीतेच्या संदर्भात रामानं काय भूमिका घेतलेली होती, तिचं स्वरूप काय होतं आणि तिच्याकडे कसं पाहायचं याविषयीचं थोडं विस्तृत विवेचन करेन. मी रामाविषयी जी भूमिका घेत आलो आहे तिचे काही तपशील मी आपल्यापुढे ठेवले. त्या भूमिकेचं अधिक विवेचन करण्यापूर्वी मी आपल्यापुढे काही पायाभूत तत्त्व ठेवू इच्छितो. त्यातलं पहिलं तत्त्व म्हणजे रामाची चिकित्सा करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मी रामाविषयी जे काही मांडत आलेलो आहे त्याची चिकित्सा तर कोणीही करू शकतंच, पण प्रत्यक्ष रामाचं चरित्र, त्याची कृत्य, त्याची वागणूक, त्यानं घेतलेले निर्णय या सगळ्यांची चिकित्सा करण्यासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य उपलब्ध आहे असं मी मानतो. हे मान्य केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. सत्याच्या शोधात आपल्याला पुढे जायचं असेल तर चिकित्सेचं स्वातंत्र्य पाहिजे. तथागत बुद्धांनी तर इतकं सांगून ठेवलेलं आहे, त्यांनी स्वतःविषयी म्हटले की मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तेही तुम्ही आंधळेपणानं स्वीकारू नका. ते तपासा, ते तुमच्या हिताचं आहे की नाही, निर्दोष आहे की नाही, त्याला जाणकारांनी मान्यता दिलेली आहे की नाही, हे सगळं तपासून घ्या आणि मग तुम्हाला स्वीकारावंसं वाटलं तर स्वीकारा, नाही तर स्वीकारू नका. मला वाटतं आजच्या विज्ञानाची देखील भूमिका हीच आहे. आपल्याला ज्या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे किंवा नकार करायचा आहे त्या बाबतीत आपल्याकडं स्पष्ट पुरावे हवेत, आधार हवा, संदर्भ हवेत आणि त्याच्या आधारे आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. मग कोणी प्रतिगामी असो अथवा पुरोगामी असो, त्या दोघांनाही सत्यापर्यंत सामोरं जाण्याचं धैर्य असलं पाहिजे. हे विवेकाचं खरं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं
हा विवेक बाळगूनच आपल्याला कोणत्याही व्यक्तीचं, त्याच्या चरित्राचं, त्याच्या कार्याचं किंवा तत्त्वज्ञानाचं मूल्यमापन करता आलं पाहिजे, चिकित्सा करता आली पाहिजे. या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. आता सामान्यतः जे पुरोगामी लोक आहेत ते परिवर्तनवादीही असतात. अर्थात त्यांना जे परिवर्तन अभिप्रेत असतं ते अनिष्टाकडून इष्ट गोष्टींकडं, अन्यायाकडून न्यायाकडं, असत्याकडून सत्याकडं, शोषणाकडून शोषणमुक्त समाजाकडं जाणं, या अर्थाचं परिवर्तन त्यानं अभिप्रेत असतं. आता हे परिवर्तन घडावं असं वाटत असताना परिवर्तनवादी लोकांनी देखील एक निकष आपल्यापुढे ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो निकष असा की कोणत्याही एका व्यक्तीला, कोणत्याही एका पिढीला सृष्टीतल्या सगळ्या सत्यांचा उलगडा होत नसतो, आकलन होत नसतं. पुढची पिढी नेहमी आधीच्या पिढीच्या खांद्यावर बसलेली असते आणि त्यामुळं तिला अधिक दूरचं दिसू शकतं, तिला अधिक सत्याच्या जवळ जाणं शक्य असते. हे जर ध्यानात घेतलं तर मग परिवर्तनवादी लोकांनी देखील एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की आपण ज्या वेळेला सत्याच्या शोधामध्ये जात असतो, परिवर्तन घडवू इच्छित असतो, त्यावेळेला काळाच्या ओघात नवे नवे संदर्भ पुढे येतात, नवे नवे पुरावे आपल्या पुढे येतात, नवे आधार दिसायला लागतात. ज्या गोष्टी पूर्वी कळलेल्या नव्हत्या त्या नव्यानं कळू लागतात. अशा वेळेला कोणती भूमिका घ्यायची? जर काही नवं आपल्यासमोर आलं तर ते स्वीकारताना काही बाबतीत परिवर्तनवादी लोकांची तयारी असते, पण काही बाबतीत ती तयारी नसते असंही आढळतं. असा दुहेरी प्रकार आपल्याला करता येणार नाही. नवं नवं पुढं येत जातं हे अगदी निश्चित आहे. उदाहरणार्थ, ज्या वेळेला सिंधू संस्कृतीचं उत्खनन झालं त्यावेळेला भारतीय इतिहासामधल्या अनेक नव्या गोष्टी आपल्यासमोर आल्या आणि मग त्याप्रमाणे आपल्याला इतिहासाची पुनर्मांडणी करावी लागली. काही व्यक्तींचा विचार करू लागलो तर त्या बाबतीत आपल्याला असं दिसतं, एक दोन उदाहरणं जरी डोळ्यासमोर ठेवली तरी देखील हे स्पष्ट होईल की एक काळ असा होता की पुरोगामी लोक देखील संत तुकारामांच्या विषयी जी त्यांच्या विरोधकांनी त्यांची प्रतिमा रंगवून ठेवलेली होती तीच खरी मानून तुकारामांकडं पाहण्याचा आपला एक दृष्टिकोन बनवला जात होता. तुकाराम हे टाळकुटे होते, व्यवहार शून्य होते, वगैरे वगैरे. पण काळाच्या ओघात तुकारामांविषयीची ही भूमिका बदलण्यात आली. आणखी एका उदाहरणानं मी हे स्पष्ट करू इच्छितो. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर विशिष्ट लोकांनी आपल्या विचारांचं, आपल्या तत्त्वज्ञानाचं, आपल्या भूमिकेचं इतकं काही पूट चढवलेलं होतं की त्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांची प्रचंड बदनामी करण्यात आलेली होती. एक चारित्र्यहीन मनुष्य अशा प्रकारची एक भूमिका
मोठ्या प्रमाणात समाजात रुजवण्यात लोक यशस्वी झालेले होते असं आपल्याला दिसतं. परंतु वासी बेंद्रेंच्या सारखा एक अभ्यासक पुढे आला, त्यानं प्रचंड मेहनत घेतली, कष्ट घेतले, असंख्य कागदपत्रे तपासली आणि संभाजी महाराजांच्या विरोधकांनी ज्या बदनामीच्या चिखलामध्ये संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व रुतवून ठेवलेलं होतं, त्या बदनामीच्या चिखलातून बाहेर काढण्याचं काम वासी बेंद्रे यांनी केलं. याचा अर्थ काळाच्या ओघात संभाजी महाराजांच्या चरित्राच्या बाबतीत आपल्याला पूर्वापार चालत आलेला, एक प्रकारे आपल्यावर लादण्यात आलेला असा जो दृष्टिकोन तो आपल्याला बदलावा लागला. म्हणजेच जेव्हा नवसंशोधन पुढे येतं तेव्हा आपल्याला काही नव्या गोष्टींचा विचार करावा लागतो, ते स्वीकारण्याची तयारी असावी लागते. परंतु काही वेळा हे असं घडत नाही. संत तुकाराम असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या बाबतीत पुढे आलेल्या नव्या गोष्टी परिवर्तनवादी लोकांनी जरूर स्वीकारल्या, परंतु सर्वच बाबतीत हे घडतं असं नाही. याचं कारण असं असतं की वर्षानुवर्ष आपले काही पूर्वग्रह बनलेले असतात, त्यातून आपली काही मतं बनवलेली असतात आणि त्या दृष्टीनं आपण खूप मांडणी करत आलेलो असतो आणि त्या प्रकारची मांडणी सातत्यानं करत आलो, त्या प्रकारचं लेखन केलं, त्या प्रकारची व्याख्यानं दिली आणि अचानक काही वेगळं संशोधन आपल्या पुढे यायला लागलं तर ते स्वीकारण्याची मानसिक तयारी होत नाही. मनाला नवा पवित्रा घेण्याचं धैर्य दाखवता येत नाही. इथे एक प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला केवळ काही वर्ष आपण घेतलेली भूमिका नव्या संशोधनामुळं सोडण्याची वेळ आली तर आपण आपले पूर्वग्रह सोडायला तयार होत नाही. तर मग जे शोषणवादी विषमतावादी लोक आहेत त्यांच्याकडे तर हजारो वर्षांची परंपरा आहे, त्यांचे घट्ट असे काही पूर्वग्रह आहेत, मग त्यांनी ते पटकन सोडावेत आणि आपली उदारमतवादी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून करण्याचा आपल्याला काय अधिकार राहतो. तेव्हा एक गोष्ट आपल्या मनाशी स्वच्छ असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे की आपण जे काही वर्षानुवर्ष पूर्वग्रह जपत आलेलो असतो ते देखील तपासून घेण्याची आणि काही नवं संशोधन आपल्या पुढे आलं तर ते स्वीकारण्याची, अर्थात ते तपासून त्याची सत्यासत्यता काय आहे त्याची खातरजमा करून आपल्याला त्यातलं काय स्वीकारायचं काय नाकारायचं ते ठरवता आलं पाहिजे. आणि म्हणून रामाच्या बाबतीत देखील माझं हेच मत आहे की गेली 2-2,500 वर्ष रामाविषयीची एक नकारात्मक भूमिका स्वतःला विवेकवादी न्यायवादी म्हणणाऱ्या लोकांनी घेतलेली आहे. आणि याचं कारण असं आहे की त्यांच्या पुढं रामाचं चरित्र ज्या पद्धतीनं मांडण्यात आलेलं आहे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे, खरं मानलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची अशी धारणा बनलेली आहे. पण प्रत्यक्षात काय घडलेलं आहे, आपण अनेकदा म्हणतो की विषमतावादी लोकांनी आपल्या सांस्कृतिक इतिहासाचं लेखन अतिशय वाईट रीतीनं केलेलं आहे, अन्यायकारक रीतीनं केलेलं आहे.
आणि मग आपण त्या विषमतावादी लोकांनी केलेलं लेखनच खरं मानायचं, त्यांनी आपल्याला दिलेले दृष्टिकोनच आपण स्वीकारायचे आणि त्याप्रमाणे पूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तींचं मूल्यमापन करायचं. यामध्ये काहीतरी चूक होते असं मानायला जागा आहे. आता पहा, मी याला एक नेहमी उदाहरण देतो की समजा आपलं एक घर आहे, आपल्या वाडवडिलांनी बांधलेलं आहे. त्या वाडवडिलांच्या आवडीनुसार ते बनवलेलं आहे. त्यांच्या आवडीनुसार त्याला रंग देण्यात आलेला आहे. त्यानुसार त्याला नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्या भिंतींवर आपल्या वाडवडिलांना आदरणीय वाटणाऱ्या सद्गुणी अशा लोकांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. पण कोणीतरी एखादा धटिंगण येतो, दडपशाही करतो, गुंडगिरी करतो आणि आपल्या वाडवडिलांना त्या घरातून बाहेर काढतो, हाकलून देतो, त्या घरावर आपला ताबा प्रस्थापित करतो. मग त्या घराला वेगळा रंग देतो, त्याला वेगळं नाव देतो. त्या घराच्या भिंतींवर आधीच्या ज्या प्रतिमा लावलेल्या होत्या त्या काढून तो आपल्या दुर्गुणी आणि अन्याय करणाऱ्या, शोषण करणाऱ्या अशा पूर्वजांच्या प्रतिमा लावतो. आणि पुढच्या काळामध्ये आपण ज्या वेळेला त्या घरासमोरून जातो त्यावेळेला एक वर्ग असा निर्माण होतो की ज्यांचं ते मूळचं घर असतं त्यांचेच वंशज आपल्या पूर्वजांना दुर्गुणी म्हणू लागतात, त्यांना नावं ठेवू लागतात आणि शोषण करणाऱ्यांनी ते घर बळकावल्यानंतर जी एक प्रतिमा तयार केलेली असते ती प्रतिमा खरी मानून आपल्याच पूर्वजांची निंदा करायला लागतात. परंतु ज्यांना थोडी जाणीव झालेली आहे, जे स्वतःला पुरोगामी परिवर्तनवादी म्हणतात, ते देखील काही वेळा मग काय करायला लागतात, त्या घरासमोरून जाण्याची वेळ आली तर हे घर माझं नव्हे, हे घर त्या विषमतावादी माणसाचं आहे, अन्याय करणाऱ्या माणसाचं आहे, म्हणून त्या घराकडं तिरस्कारानं पाहणं, त्या घराकडं पाहताना त्याची निंदा करण्याची भावना मनात निर्माण होणं, असं घडलेलं दिसतं. आता हे जेव्हा घडतं त्यावेळेला कुठेतरी चूक होत असते. वास्तविकरित्या या पुरोगामी परिवर्तनवादी माणसांनी त्या घराची निंदा करता कामा नये. ते घर दुसऱ्याच्या ताब्यात आहे एवढ्यावरून ते घर वाईट आहे, ते त्याज्य आहे, त्याचा तिरस्कार केला पाहिजे अशी भूमिका ठेवता कामा नये. तर त्या घराला बळकावून बसलेले जे लोक आहेत त्याला घरातून बाहेर काढणं, त्यांची तिथून हकालपट्टी करणं, त्या घरावर आपला कब्जा पुन्हा प्रस्थापित करणं, कारण ते आपल्या वाडवडिलांनी बांधलेलं आहे, त्यांनी ते जपलेलं आहे, सांभाळलेलं आहे, त्याची काळजी घेतलेली आहे आणि म्हणून त्या घरावर कब्जा केल्यानंतर त्याचं नाव पुन्हा बदलणं, त्याचा रंग पुन्हा आपल्या वाडवडिलांच्या इच्छेप्रमाणे ठेवणं आणि त्या भिंतीवर आता ज्या प्रतिमा लटकावण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्या वाडवडिलांनी ज्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या त्यांच्या सद्गुणी पूर्वजांच्या त्या प्रतिमा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे ते घर ताब्यात घेतलं पाहिजे. त्यांनी ते बळकावलं म्हणून घरच नाकारणं हा प्रकार करून चालणार नाही. तेच आपल्या वारशाबद्दल देखील म्हणता येतं. आपला जो काही महान वारसा आहे त्या वारशाकडे पाहताना आपण आपल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, आपल्या नजरेतून पाहिलं पाहिजे, आपल्या विवेकातून पाहिलं पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्यांनी
प्रचाराच्या जोरावर किंवा अपप्रचाराच्या जोरावर जे पूर्वग्रह निर्माण करून ठेवलेले आहेत, त्या पूर्वग्रहातून आपण आपल्या पूर्वजांचं मूल्यमापन करता कामा नये, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या बाबतीत एक गोष्ट आवर्जून मी खूपदा सांगत आलेलो आहे की विशेषतः पुष्यमित्र शुंगानं सम्राट अशोकांच्या वंशजाची हत्या करून राजसत्ता बळकावल्यानंतर त्याच्याच काळात मनुस्मृतीसारखा एक ग्रंथ निर्माण करण्याला सुरुवात झाली. या ग्रंथाचं स्वरूप हे अतिशय स्पष्ट स्वरूपात निसंदिग्धपणे निसंशयपणे हे एकीकडून वर्णव्यवस्थेचा विचार करता ब्राह्मण प्रधान आणि स्त्री पुरुष संबंधाचा विचार करता पुरुष प्रधान बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. आणि मग त्या काळामध्ये भारतातल्या सांस्कृतिक जीवनामध्ये प्रचंड उलथापालथ घडवण्यात आली. प्रतिक्रांती म्हणतात ती हीच म्हटलं तरी चालेल. आणि त्या काळात आपल्याकडं जे काही ग्रंथ होते, मग ते मौखिक स्वरूपात आलेले असोत अथवा आणखी कोणत्या स्वरूपात आलेले असोत, त्यांचं स्वरूप आरपार बदलण्यात आलं आणि ते पुढं बराच काळपर्यंत बदललं जात होतं. महाभारताचं उदाहरण घेतलं तर महाभारत सुरुवातीला हा ग्रंथ केवळ 8,000 श्लोकांचा जय म्हणून ग्रंथ होता. पुढं तो 25,000 श्लोकांचा भारत म्हणून बनला. याचा अर्थ त्याच्यामध्ये इतकी भर घातली गेली. आणि नंतरच्या काळात तर तो 1,00,000 श्लोकांचा महाभारत बनला. म्हणजे जे सापडेल ते घाला, जे सापडेल ते घाला आणि त्यातून आपल्या समाजाची जी काही संस्कृती आहे ती आरपार बदलून टाका आणि सर्व लोकांना बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि इतर सर्व दृष्टीने गुलाम बनवून आपल्यासाठी वापरण्याला तयार करा, किंबहुना आपल्यासाठी प्राण द्यायला किंवा प्राण घ्यायला त्यांना तयार करा. अशा प्रकारची एक स्थिती त्या काळानंतर निर्माण झाली. रामायणामध्ये देखील त्या काळात बदल झाले. रामायणातलं उत्तरकांड हे तर स्पष्टपणानं नंतरच्या काळात जोडलं गेलेलं आहे. त्याविषयी मी थोडं अधिक विस्तारानं पुढं बोलेन. बालकांड ही त्याच प्रकारचं आहे. म्हणजे ही 2 कांड प्रक्षिप्त आहेत. पण याचा अर्थ याखेरीज जी बाकीची 5 कांड आहेत त्या 5 कांडांमध्ये काही प्रक्षेप झालेलेच नाहीत. म्हणजे नंतरच्या काळात काही घुसडलं गेलेलंच नाही असं अजिबात नाही. केवळ 2 कांड बाहेरून अशी जोडली गेली आणि बाकीचा सगळा गाभा जसाच्या तसा ठेवला असं झालेलं नाही. त्यामध्येही मध्ये खूप भर घालण्यात आलेली आहे आणि हे सगळ्या ग्रंथातून झालेलं आहे. उदाहरणार्थ कौटिल्याचं अर्थशास्त्र घेतलं तर अभ्यासकांनी दाखवून दिलेलं आहे की एक विषय चाललेला असतो, त्या विषयाला अनुसरून कौटिल्यानं काही मांडणी केलेली असते आणि त्याच्यामध्येच अतिशय विसंगत कसलाही संदर्भ नसलेलं अशा प्रकारचं एखादं विधान येतं. ते विशिष्ट हितसंबंधातून कोणीतरी त्या ठिकाणी घातलेलं असतं. तो विचार ते विधान घुसडणाराचा असतो, पण त्याला तो स्वतःच्या नावानं सांगायचा नसतो. तो
कौटिल्यांच्या नावानं सांगायचा असतो आणि त्यामुळं तो समाजात रूढ होऊन जातो. पण कौटिल्याची गोष्ट कशाला, संत तुकारामांच्या बाबतीमध्ये हे फार प्रचंड प्रमाणात करण्यात आलेले आहे. नंतरच्या काळातील आणि काही प्रमाणात त्यांच्या काळातीलही अगदी समकालीन अशा काही लोकांनी देखील कीर्तन करताना किंवा प्रवचन करताना किंवा आणखी अन्य प्रकारे मांडणी करताना काही आपले विचार मांडत जायचं आणि शेवटी मात्र तुका म्हणे म्हणून त्या अभंगाचा शेवट करायचा, शेवटचा चरण लिहायचा. म्हणजे आधी जे विचार मांडले गेलेले आहेत ते सगळे संत तुकारामांनीच मांडलेले आहेत, अशा प्रकारचा एक आभास निर्माण करायचा. आता हे जे घडलं ते संत तुकारामांची प्रतिमा पूर्णपणे बिघडवण्याचं काम त्यातून घडलं. हे रामायणाच्या बाबतीतही घडलेलं आहे. त्याचा आत्ता सुरुवातीला फक्त मी एक ओझरतं उदाहरण सांगतो की समजा आपण केवळ उत्तरकांड प्रक्षिप्त आहे आणि मधली जी कांड आहेत त्यांच्यामध्ये काहीच प्रक्षिप्त नाही असं मानलं तर ते चुकीचे ठरेल. कारण त्या कांडांमधून देखील विशिष्ट पद्धतीनं परंपरागत लोकांनी आपले विचार घुसडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अयोध्या कांडामध्ये एक विधान अशा प्रकारचं येतं, रामाच्या तोंडी. हे राम म्हणतो, यथाहि चोरः स तथाहि बुद्धः. म्हणजे एखादा चोर जसा असावा तसा बुद्ध आहे. आता याचा काय संबंध आहे? आणि मग रामाच्या तोंडी हे जे विधान आहे हे रामानं वापरलेलं नसून सगळा जर संदर्भ पाहिला तर त्या संदर्भामध्ये हे कुणीतरी रामाच्या नावावर घुसडलेलं आहे. म्हणजे यामध्ये बुद्धांचीही प्रतिभा बदलवून टाकायची आणि रामाचीही प्रतिभा बदलवून टाकायची असं करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा की आपल्याला केवळ रामायणाची 2 कांड डोळ्यासमोर ठेवून किंवा खास करून उत्तरकांड डोळ्यासमोर ठेवून प्रक्षेपाचा विचार करता येणार नाही, तर मध्ये मध्ये देखील असे जे प्रक्षेप झालेले आहेत त्यांची देखील आपल्याला तपासणी करावी लागेल. ते देखील काळजीपूर्वक तपासून घ्यावं लागेल. आणि मला असं वाटतं की मी सुरुवातीला जे तपशील दिले माझ्या मांडणीचे त्यांचं विवेचन करताना या संदर्भात आणखी अधिक प्रमाणात काही बोलेन. माझ्या दृष्टीनं राम स्वीकारायचा की स्वीकारायचा नाही हा महत्त्वाचा प्रश्न नाहीच. याउलट कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता राम स्वीकारायचा नाही हा आपल्या पुढचा प्रश्न आहे, अशी माझी भूमिका आहे. अनेक अभ्यासक असं मानतात आणि ते सत्य आहे असंच दिसतं की आत्ताचं जे रामायण आहे त्याचं मूळ हे बौद्ध साहित्यातील दशरथ जातकामध्ये आहे.
आणि दशरथ जातकामध्ये जो राम आलेला आहे तो स्थूल मानानं पाहता काही तपशील वगळून इतर बाबतीत तो विवेकी आहे, संयमी आहे आणि त्याला नाकारण्यासारखं काही नाही असं निसंदिग्धपणे म्हणता येतं. म्हणजे बौद्ध साहित्यात या रामायणाचा उगम आहे आणि तिथून या रामायणाचा अनेक मार्गांनी विस्तार झालेला आहे. आता दशरथ जातकावर जी अट्टकथा आहे त्या अट्टकथेनं तर निष्कर्ष काढताना शेवटी स्पष्टपणानं तथागतांच्या तोंडी असे शब्द घातलेत की तथागत म्हणतात की त्या काळात मी राम होतो. याचा थोडक्यात अर्थ असा की रामाच्या परंपरेबरोबर जोडून घेण्याचा तथागतांचा प्रयत्न होता असं अट्टकथेला सुचवायचं आहे. आता राम स्वीकारायचा नाकारायचा या भूमिकांचा विचार करत असताना आपण या दशरथ जातकाकडं कसं पाहणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला हे माहीत आहे की जातकांमधली अनेक जातकं अत्यंत अनिष्ट, अन्यायाचं समर्थन करणारी आणि त्यामुळं त्याज्य आहेत, परंतु अनेक जातकं अतिशय चांगली आहेत आणि आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय उत्तम रीतीची माहिती पुरवतात, यात काही शंका नाही. आणि म्हणून हा राम स्वीकारण्यात मला अडचण वाटत नाही. याच पद्धतीनं आपण आणखी विचार करायला लागलो तर संत कबीरांकडे जावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जे 3 गुरु मानलेले आहेत, तथागत बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विवेकवादी, ज्यांना अत्यंत रॅशनल म्हणता येईल अशा महामानवानं संत कबीरांना आपला एक गुरु मानलेला आहे. आणि या संत कबीरांनी रामाचा वारंवार उल्लेख केलेला आहे हे आपल्याला ठाऊक आहे. आता इथं कुणी असं म्हणतील की कबीरांचा राम आणि रामायणातील राम वेगवेगळा आहे. ठीक आहे, मी हेच म्हणतोय की आपल्याला कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता स्वीकारायचा नाही हे ठरवायचं आहे. आणि हे ठरवायचं असेल तर मग आपण बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलेला आहे त्या संत कबीरांनी मानलेला राम हा आपण सामान्यतः स्वीकारू शकतो, तो नाकारण्याचं काही कारण नाही. वाल्मिकी रामायणातील राम देखील कोणत्या प्रकारे स्वीकारायचा, कोणत्या प्रकारे नाकारायचा, त्याचा कोणता भाग घ्यायचा, कोणता घ्यायचा नाही, हेही आपल्याला ठरवता येणं शक्य आहे. आणखी एक गोष्ट की राम अत्यंत लोकप्रिय झालेला असल्यामुळं रामाला विष्णूचा अवतार मानण्यात आलं आणि एक प्रकारे त्याला आपल्या संस्कृतीमध्ये गिळंकृत करण्याचा प्रयत्न झाला असं आपल्याला दिसेल. पण मी एक गोष्ट इथं आपल्या नजरेला आणून देऊ इच्छितो ती अशी, आणि ती राम आणि कृष्ण या दोघांना लागू आहे की या दोघांचाही रंग हा काळा सावळा दाखवण्यात आलेला आहे कायम. राम कधी गोरापान दाखवण्यात आलेलं नाही, कृष्ण कधी गोरापान दाखवण्यात आलेलं नाही. याचा अर्थ आपल्या देशात जे काही संघर्ष झाले त्या संघर्षांमध्ये काळ्या रंगाचं कुणाला मानलं जात होतं,
गोऱ्या रंगाचं कुणाला मानलं जात होतं ते वेगळं सांगण्याची गरज नाही. अशा स्थितीमध्ये हे दोघं जण कोणत्या समाजाचं, कोणत्या वंशाचं प्रतिनिधित्व करीत असतील हे लपून राहत नाही. याही गोष्टीचा अभ्यासकांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये असंख्य रामायणं लिहिली गेली. कोणी म्हणतं 108 रामायणं लिहिली गेली आहेत. म्हणजे रामायणाच्या बाबतीत, रामाच्या बाबतीत आणि रामायणातील इतर पात्रांच्या बाबतीत वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीनं काही चित्रणं केलेली आहेत. त्यातलं काय स्वीकार्य आहे, काय अस्वीकार्य आहे याचा पडताळा आपण घेऊ शकतो. याला काही कसोट्या लावून, काही निकष लावून आपण निर्णय घेऊ शकतो असं मला वाटतं. आणखी एका गोष्टीकडं आपलं लक्ष मी वेधू इच्छितो आणि ते म्हणजे रामायण हे केवळ भारतातच लोकप्रिय आहे असं नाही. आग्नेय आशियामधील अनेक देशांमधून आजही रामायण वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत लोकप्रिय आहे. अगदी 90% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये रामायणाचं सांस्कृतिक महत्त्व किती आहे हे अभ्यासकांना ठाऊक आहे. ज्यांना याची माहिती नाही ते ही माहिती सहज मिळवू शकतात. आता त्या ठिकाणी रामाकडं कुठला धार्मिक पुरुष म्हणून पाहिलं जाण्यापेक्षा एक सांस्कृतिक वारसा, आपल्या समाजाची सांस्कृतिक विरासत या दृष्टीनं पाहिलं जात असलं पाहिजे हे नक्की. हीच गोष्ट मलेशियाच्या बाबतीत दिसेल. थायलंडमध्ये तर राम असा राजांचा एक वंश असल्यासारखी स्थिती आहे. पहिला राम, दुसरा राम, तिसरा राम अशा पद्धतीनं राजे लोक आपल्या नावापुढं राम हा शब्द लावून घेत असत किंवा अजूनही घेतात असं आपल्याला दिसेल. काही वर्षांपूर्वी मी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं एका धम्मपरिषदेसाठी थायलंडला गेलो होतो. तर त्या ठिकाणी धम्मपरिषद जी भरलेली होती ती थायलंडमधील अयोध्या नावाच्या शहरामध्ये भरलेली होती आणि त्या परिषदेला जगभरातून बौद्ध भिक्खू आलेले होते, बौद्ध उपासक आलेले होते, अभ्यासक आलेले होते, स्कॉलर आलेले होते. सांगण्याचा हेतू हा की थायलंडसारख्या देशामध्ये एखाद्या शहराचं नाव देखील अयोध्या आहे. याचा अर्थ भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयोध्या अगदी तंतोतंत एकरूप आहेत किंवा तेथे असलेली रामाविषयीची संस्कृती आणि आपल्या देशात असलेली संस्कृती ही एकरूप आहे असं मानण्याचंही कारण नाही. माझं म्हणणं इतकंच की हा एक सांस्कृतिक प्रभाव आहे आणि तो स्थिर स्वरूपात एकस्वरूपी, एकसंध असा राहिलेला नाही. त्याची रूपं पालटत गेलेली आहेत. ज्या त्या समाजातील लोकांनी आपापल्या पद्धतीनं रामाकडं पाहिलेलं आहे. कदाचित आपापलं प्रतिबिंब त्यामध्ये पाहण्याचा कोणी प्रयत्न केलेला असेल, ही देखील शक्यता आहे. माझा सांगण्याचा हेतू हा की म्हणूनच रामाकडं पाहताना एकदम नकाराची दृष्टी घेण्यापेक्षा रामाला समजून घेणं
रामाकडं वेगवेगळ्या लोकांनी कोणकोणत्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे याचा अभ्यास करणं, व्यासंग करणं आणि त्यात काय निवडायचं, काय निवडायचं नाही, काय स्वीकार्य, काय त्याज्य याचा एक अतिशय विवेकपूर्वक असा निर्णय घ्यावा अशी माझी भावना आहे. आणि या भावनेतून मी रामाच्या चरित्राकडं पाहत आलेलो आहे. यापुढं मी या विषयावर थोडं आणखी काही बोलेन. उत्तरकांडाच्या आधी युद्धकांड होऊन गेलेलं आहे आणि युद्धकांडाच्या शेवटी रामायणाची फलश्रुती आलेली आहे. म्हणजेच रामायण वाचल्यावर किंवा ऐकल्यावर काय फळ मिळेल ते सांगण्यात आलेलं आहे. ग्रंथाच्या शेवटी फलश्रुती येत असते आणि युद्धकांडाच्या शेवटी ही फलश्रुती आलेली असल्यामुळं उत्तरकांड नंतर जोडलेलं आहे हे जगभरचे अभ्यासक मान्य करतात. परंतु याचा अर्थ आधीच्या कांडांमध्ये काही प्रक्षेप झालेले नाहीत असं नाही, असं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं. आपण युद्धकांडाचीच स्थिती घेऊ. फलश्रुतीच्या अगोदर राम आणि सीता यांची भेट झालेली आहे. रावणाला ठार मारल्यानंतर ही भेट घडून येते. त्यावेळेला राम सीतेला उद्देशून जे काही बोललेलं आहे त्याकडं काही लोक अंगुली निर्देश करतात आणि म्हणतात की उत्तरकांड प्रक्षिप्त असेल हे ठीक आहे, पण युद्धकांड तर प्रक्षिप्त नाही आहे आणि त्यामध्ये राम सीतेला अत्यंत वाईट अशा भाषेमध्ये बोललेलं आहे. याविषयी माझं मत मी थोडंसं स्पष्ट करतो. पहिली गोष्ट म्हणजे मी अगदी प्रारंभी रामाविषयी मी काय काय भूमिका केव्हा केव्हा घेतलेली आहे त्याचा जो निर्देश केला त्या निर्देशामध्ये 1979 साली डिसेंबर 1979 राम सीता पुनर्भेट एक अन्वय या अर्थाचा एक लेख मी नवभारत या मासिकामध्ये प्रसिद्ध केला होता. या लेखामध्ये मी रामानं सीतेला त्या भेटीच्या प्रसंगी जे जे म्हटलं ते सगळं उद्धृत केलं आहे आणि त्याचं विवेचन केलं आहे. मी तिथं हेही म्हटलेलं आहे की जर रामानं हे म्हटलेलं असेल तर ते अतिशय निंदनीय आहे. हे मी स्पष्टपणानं म्हटलेलं असलं तरी मी तिथं आणखी एक मत स्पष्टपणानं मांडलेलं आहे. ते म्हणजे या कांडामध्ये देखील प्रक्षेप झाल्याचं दिसतं आणि रामानं सीतेला उद्देशून हे जे काही म्हटल्याचं सांगितलं जातं किंवा युद्धकांडामध्ये ते नोंदवलेलं आहे त्याच ठिकाणी राम हा विष्णूचा अवतार असल्याचं मांडण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टर हर्मन जाकोबी सारख्या
महान अभ्यासकांनी हे दाखवून दिलेलं आहे की रामायणाच्या मधल्या 5 कांडांमध्ये देखील जिथं जिथं राम हा विष्णूचा अवतार म्हणून आल्याचं आपल्याला दिसतं, तिथं तिथं तो भाग प्रक्षिप्त आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी हा भाग प्रक्षिप्त असला पाहिजे, म्हणजे रामानं असं म्हटलेलं असता कामा नये, असणार नाही, अशा अर्थाचं विधान केलेलं आहे. आता हे जर प्रक्षिप्त मानायचं नसेल तर, आणि हा भाग सगळा खरा आहे असं मानायचं असेल, तर मग राम हा विष्णूचा अवतार असल्याचं जे तिथं नोंदवण्यात आलेलं आहे तेही आपल्याला सगळं मान्य करावं लागेल. आणि मला वाटतं ते मान्य करता येणार नाही, कारण रामाला विष्णूचा अवतार मानणं हा काही लोकांच्या हितसंबंधाचा भाग होता, तो मूळच्या रामायणाचा असू शकत नाही. हे सगळं ध्यानात घेतल्यानंतर आपल्याला आणखी एक बाब ध्यानात घ्यावी लागते, ती अशी की आपल्या पुढचा प्रश्न राम स्वीकारायचा की नाकारायचा हा नाही, तर आपल्या पुढचा प्रश्न, आपल्या पुढचा मुद्दा हा आहे की कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता राम नाकारायचा. आणि हे एकदा आपण निश्चित केलं की मग सीतेशी अशा पद्धतीनं बोलणारा किंवा सीतेचा त्याग करणारा असा राम आपण कदापि स्वीकारू शकत नाही. परंतु जो राम वेगळ्या प्रकारचा आहे तो स्वीकारण्यात आपल्याला अडचण नाही. एक उदाहरण मी नेहमी सांगतो. आपल्याकडचे विशेषतः शेतकरी कुटुंबात असलेले लोक हे कित्येकदा शेताच्या अगदी बांधावरून भांडत असतात, त्यातून मारामाऱ्या होतात, हिंसाचारही होतो. आणि हा शेकडो हजारो वर्ष चालत आलेला एक प्रकारचा आपल्या समाजावरचा कलंक आहे. अशा स्थितीमध्ये राम, लक्ष्मण, भरत यासारखे जे भाऊ आहेत ते या मारामारी करणाऱ्या, हिंसाचार करणाऱ्या अशा भावांच्या पुढं एक वेगळा आदर्श ठेवतात असं मला वाटतं. तो आदर्श असा की राम हा प्रजेचा अतिशय लाडका होता, त्यालाच युवराज म्हणून निवडण्यात आलेलं होतं, म्हणजे दशरथानंतर तोच राजा होणार होता. प्रजेचा तो अतिशय लाडका होता, सैन्याचाही तो लाडका होता, मंत्र्यांचाही लाडका होता. अशा स्थितीत त्यानं जर ठरवलं असतं की दशरथांना बाजूला सारायचं, भरताची पर्वा करायची नाही आणि आपण जबरदस्तीनं राजसिंहासनावर बसायचं, तर तो बसू शकला असता. परंतु त्यानं तसं केलं नाही. त्यानं आपल्या वडिलांची आज्ञा मानली, सावत्र आईची आज्ञा मानली आणि सरळ वल्कल धारण करून 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. आपल्याला मिळणारी सत्ता सोडताना
त्यानं रक्ताचा एक थेंबही सांडला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा संघर्ष केला नाही, कोणताही लोभ मोह मनामध्ये निर्माण होऊ दिला नाही आणि तो निघून गेला. लक्ष्मणाला कोणी जायला सांगितलेलं नव्हतं, पण आपल्या भावाला साथ दिली पाहिजे म्हणून तोही वनात निघून गेला. आणि भरताला तर राज्य मिळालेलंच होतं. तो त्या राज्याचा उपभोग अगदी आनंदानं, सुखानं आणि अगदी कायद्यानं स्वीकारू शकत होता, घेऊ शकत होता. परंतु त्यानंही तसं केलं नाही. तोही वनात गेला रामाला बोलावून आणण्यासाठी. परंतु राम हा शब्द पाळणारा असल्यामुळं दिलेलं वचन मी मोडणार नाही, मी परत येणार नाही, तूच राज्य चालव, असं रामानं भरताला सांगितलं. आणि भरत परत आला. रामाच्या पादुका त्यानं सिंहासनावर ठेवल्या आणि रामाच्या नावानंच राज्य चालवलं. मला असं वाटतं की केवळ शेतकऱ्यांच्या दृष्टीनंच नव्हे तर समाजातल्या कोणत्याही घटकाच्या दृष्टीनं सत्तेपेक्षा, संपत्तीपेक्षा, वैभवापेक्षा, सुखोपभोगांपेक्षा काही तत्व महत्त्वाची असतात. या प्रकारचा आदर्श रामानं आपल्या या वर्तनातून, लक्ष्मणानं, भरतानं देखील आपल्या वर्तनातून घालून दिलेला आहे. हा राम स्वीकारण्यात मला स्वतःला काही अडचण वाटत नाही. अशाच इतर काही गोष्टी आहेत, त्या सर्वांचा आता या ठिकाणी मी उल्लेख करत नाही. परंतु एका बाबीचा आवर्जून उल्लेख करतो. मी सुरुवातीला म्हटलेलं होतं की 1989 साली माझं हिंदू संस्कृती आणि स्त्री हे पुस्तक आलं. त्या पुस्तकामध्ये वैवाहिक जीवन या प्रकरणात मी राम आणि सीता यांच्या संबंधाबाबत काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या म्हणून नोंदवलेल्या आहेत. आणि ही गोष्ट 1989 सालची आहे हे मी पुन्हा सांगतो. मी त्यावेळी असं म्हटलेलं होतं की सीता रावणाच्या घरी राहिली. रावणाला ठार मारल्यानंतर तिला परत बोलावण्यात आलं, ती परत आली. आणि त्यावेळेला राम आणि सीता यांच्यामध्ये काही संवाद झाला. राम सीतेला जे काही बोलला ते गैर आहे असं आत्ताच्या तिथल्या वचनांवरून तरी स्पष्टपणानं दिसतं. मी त्या वचनांचा पुनरुच्चारही करू इच्छित नाही, इतकी ती वचनं वाईट आणि निंदनीय आहेत. पण एवढंच घडलेलं आहे का? काय काय घडलेलं आहे? रावणाच्या घरी राहून सीता परत आली आणि रामानं तिचा स्वीकार केला. ही गोष्ट मनुस्मृती तयार झाल्यानंतरच्या काळातील पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील शास्त्रकारांना, धर्म ज्यांच्या हातात होता त्यांना, लेखन ज्यांच्या हातात होतं त्यांना सहन झाली नाही. राम कोणी एक सर्वसामान्य व्यक्ती नाही, सीता कोणी एक सर्वसामान्य स्त्री नाही की अशा कुठल्या तरी एका अगदीच सामान्य, नजरेत न भरणाऱ्या कुटुंबात हे नवरा बायको आहेत अशी स्थिती नाही. राम हा राजा आहे, सीता ही त्याची पट्टराणी आहे. आणि
रामासारख्या एरवी आदर्श मानल्या गेलेल्या, मर्यादा पुरुषोत्तम मानल्या गेलेल्या या महान राजानं जर रावणाच्या घरी राहिलेल्या सीतेला पुन्हा स्वीकारलं, तर मग हा आदर्श समाजामध्ये प्रस्थापित होईल आणि त्यामुळं इतरांची अडचण होईल. अशी कोणी एखाद्याची पत्नी दुसऱ्याच्या घरी राहिली आणि नंतर परत आल्यावर नवऱ्यानं तिचा स्वीकार केला, तर ही गोष्ट समाजात रूढ होईल, ही रूढी निर्माण होईल, ही प्रथा निर्माण होईल आणि पुरुष प्रधान व्यवस्थेतल्या मनाला हे मान्य होण्यासारखं नव्हतं. म्हणून 3 प्रकारे या संबंधाचा काही विस्तार करण्याचं, स्पष्टीकरण करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्या विस्ताराच्या प्रयत्नामध्ये 3 गोष्टी करण्यात आल्या. पहिली गोष्ट अशी सांगण्यात आली, रावणानं ज्या सीतेला अपहरण करून लंकेला नेलं, ती सीता ही खरीखुरी सीता नव्हती. त्या सीतेला अग्नीच्या स्वाधीन करण्यात आलेलं होतं, त्यानं तिचा सांभाळ करायचा होता आणि तिच्या जागी सीतेची एक छाया निर्माण करण्यात आली, एक आभासात्मक सीता निर्माण करण्यात आली आणि रावणानं त्या छायेलाच पळवून नेलं आणि त्यामुळं ती रावणाच्या घरी राहिली आणि तिला परत स्वीकारण्यात आलं. असं जरी दिसत असलं तरी प्रत्यक्षात खरीखुरी सीता ही लंकेला गेलेलीच नव्हती, तिला नेण्यात आलेलंच नव्हतं. ती अग्नीमध्येच होती आणि त्यामुळं ती पूर्वी इतकीच पवित्र होती आणि त्यामुळं तिला स्वीकारण्यात काही अडचण नव्हती. परंतु हेही लोकांना फार विश्वासात घेऊ शकेल, पटू शकेल असं दिसलं नाही. कारण असं होऊ शकत नाही, छायेलाच पळवून नेलेलं होतं वगैरे, कोण याच्यावर विश्वास ठेवणार. आणि म्हणून मग दुसरा एक प्रयत्न करण्यात आला. तो प्रयत्न म्हणजे रावणाच्या घरात राहून आलेल्या सीतेला राम वाटेल ते बोलला आणि त्यावेळेला मग सीतेला अग्निदिव्य करायला सांगण्यात आलं आणि ती त्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून पवित्र म्हणून निघाली आणि देवतांनी तिला पवित्र म्हणून रामाच्या स्वाधीन केलं आणि मग रामानं तिला स्वीकारलं. आणि राम असं स्पष्टीकरण करतो की माझं मन आधीपासूनच सांगत होतं की सीता पवित्र आहे, परंतु लोकांना पटवून देण्यासाठी, त्यांच्या विश्वासासाठी मी सीतेला हे अग्निदिव्य करायला सांगितलं. परंतु हे असं केल्यानंतर देखील सगळ्यांचं समाधान झालं नाही. कारण अग्नीतून सीता बाहेर आली, देवतांनी तिला परत दिलं, दशरथानंही त्यावेळेला तिथं आगमन केलं. यासारख्या गोष्टी लोकांना पटण्यासारख्या नव्हत्या. ज्याप्रमाणे सीतेची छाया नेण्यात आलेली होती हे पटण्यासारखं नव्हतं, तसंच हेही पटेनासं झालं, अविश्वसनीय वाटायला लागलं. ही गोष्ट जर ध्यानात घेतली तर मग राम सीतेला जे बोलला
ते देखील खरं नव्हतं. जर अग्निदिव्याचा प्रसंगच कल्पनेनं रचलेला असेल तर तो सगळाच प्रसंग मग आपल्याला प्रक्षिप्त मानावा लागतो. आणि हे अग्निदिव्य हे देखील लोकांच्या मनात रुजू शकत नाही असं दिसल्यानंतर मग रामानं सीतेला बरोबर आणलं. तो राजधानीमध्ये आला, राज्य करू लागला, सीता पट्टराणी बनली. पण प्रजेमधला कोणीतरी सीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. असं दिसल्यानंतर रामानं सीतेचा त्याग केला. अशा प्रकारची कथा रचण्यात आली आणि ती निसंदिग्धपणे प्रक्षिप्त असलेल्या उत्तरकांडामध्ये घालण्यात आली. आता या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे तो असा की हे सगळं इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं का घडवण्यात आलं, का इतक्या कथा रचण्यात आल्या, का इतक्या कल्पना करण्यात आल्या, तर मनुस्मृतीनं स्त्रियांच्या बाबतीत जे अतिशय कठोर, अतिशय निंदनीय, त्याज्य अशा प्रकारचे नियम केलेले होते. त्या नियमांना अनुसरून समाजरचना करणं हे गरजेचं होतं. आणि त्यासाठी मग राम हा जर एकीकडं आपण आदर्श म्हणून स्वीकारलेला असेल, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून स्वीकारलेला असेल, तर त्यालाही डाग लागता कामा नये. तो आदर्श अकलंकित स्वरूपातच, शुद्ध स्वरूपात, विशुद्ध स्वरूपातच राहिला पाहिजे. आणि समाजापुढं चुकीचा आदर्श जाताही कामा नये यासाठी हे सगळं घडवण्यात आलं. हे उघड आहे. आपण आपल्या समोर जे आलेलं आहे ते आंधळेपणानं जसंच्या तसं स्वीकारायचं असेल तर मग आपल्याला संत तुकारामांच्या नावावर घुसडण्यात आलेले अभंगही खरे मानावे लागतील. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी संत एकनाथांना शुद्ध करावी लागलेली होती. याचा अर्थ त्या ज्ञानेश्वरीमध्ये काही घुसडण्यात आलेलं होतं, ते खरं मानावं लागेल. संत तुकारामांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत मिळवून ती वाचली असं संत तुकारामांच्या पहिल्या चरित्रकारानं नोंदवून ठेवलेलं आहे. मग या प्रक्रियेकडेही आपल्याला दुर्लक्ष करावं लागेल. संभाजी महाराजांची प्रतिमा जी एक वाईट रीतीने रंगवण्यात आलेली होती ती खरी मानावी लागेल. आपल्याला सम्राट अशोकांची प्रतिमा ही चुकीची मानावी लागेल. बुद्धांना विष्णूचा अवतार मानावं लागेल. आणि अशा असंख्य गोष्टी इतिहासातल्या आहेत की त्या गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील. आपल्या पूर्वजांचा वारसा हा आपल्याला अतिशय शुद्ध स्वरूपात मिळू शकत असताना आपल्या पूर्वजांच्या विरोधकांनी आपल्या पूर्वजांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांचं जे चित्र रंगवण्यात आलेलं आहे ते आपल्याला खरं मानावं लागेल. आणि हे जर केलं तर मग आपल्याला म्हणजे बहुजनांना अन्यायाला, अत्याचारांना बळी पडलेल्या पीडित वंचित समाजाला काही कर्तबगार असे पूर्वज नव्हतेच, त्यांच्याकडे अभिमान बाळगावा, प्रेरणादायक मानावा, अशा प्रकारचा वारसाच नाही असं मानावं लागेल. आणि हे जर आपल्याला स्वीकारायचं असेल
तर आपणच उपरे ठरू, आपणच कसलीही कर्तबगारी नसलेल्या लोकांचे वारसदार आहोत असं मानावं लागेल. वास्तविकरित्या सिंधू संस्कृतीपासून सगळा पुढचा इतिहास पाहिला तर आपल्या बहुजन समाजामध्ये इतके महामानव निर्माण झालेले आहेत, त्यांनी इतका उज्ज्वल वारसा, नैतिक वारसा आपल्यापुढे ठेवलेला आहे की तो आपल्याला तपासून घ्यावा लागेल. त्याच्यावर विरोधकांनी चढवलेली ही भ्रमांची पुटं दूर करून तो वारसा आपल्याला मूळच्या स्वरूपात स्वीकारावा लागेल. आणि तो मूळच्या स्वरूपात स्वीकारायचा असेल तर या ज्या प्रक्षेपाच्या घटना आहेत त्या घटना आपल्याला तपासून घ्याव्या लागतील. त्या तपासून न घेता त्या जशाच्या तशा स्वीकारायच्या म्हटलं तर आपला सगळा इतिहास हा काळवंडलेल्या स्वरूपात आपल्याला स्वीकारावा लागेल. प्रत्यक्षात तो तसा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की शंभुकाची हत्या केल्याबद्दल रामाला दोष देणं म्हणजे परिस्थितीचं नीट आकलन न करण्यासारखं आहे. कारण राम हा त्यावेळेला जी काही समाजव्यवस्था होती त्या समाजव्यवस्थेचं अनुसरण करत होता. म्हणजे ती समाजव्यवस्था ही खऱ्या अर्थानं जबाबदार आहे. मलाही हे मान्य आहे की समाजव्यवस्था खरोखरच जबाबदार होती आणि त्यामुळं आपण कुणाला दोष द्यायचा, कोणत्या कारणांसाठी द्यायचा याचा गंभीरपणानं विचार करायला पाहिजे. आणि मग आपण कोणत्या रामाला स्वीकारायचं आणि कोणत्या रामाला नाकारायचं त्याविषयीचा निर्णय करायला हवा. धन्यवाद.